हे काय? मी त्या खिडकीत कोणाला तरी पाहिलं. अरे काय करतेयस? दुर्बिणीतूनच बघेन ना. तू वेडी आहेस का? चल आउच! चल. ही जागा चांगली आहे. इथेच बसू. आई ग. तू माझ्या प्रश्नांची उत्तरं का नाही देत? काय उत्तर देऊ? काहीतरी कर गौतम, नाहीतर ते लोक मला इथून घेऊन जातील. तुझ्या करोडपती बापाकडून तुला कशाच्या जोरावर मागायला जाऊ मृणाल? अवकात काय माझे? मोठ्या मुश्किलीने रिसर्चसाठी पैसे जोडू शकतोय मी. नाहीतर मग काय होणार? तूच हिम्मत करून त्यांच्याशी बोलून बघ. कोण, मी? इम्पॉसिबल. मी तुला त्या दिवशी डॅडींशी भेटवलं होतं ना, ते खूप इम्प्रेस झाले होते तुझ्यावर. म्हणून तर म्हणतोय, तूच हिम्मत करून त्यांच्याशी बोलून घे. माझं बोलणं जाऊ दे. ते त्या दिवशी मी तुझा को रिसर्चर असल्याच्या नात्यामुळे माझ्याशी नीट बोलले. जर त्यांना थोडाही संशय आला असता की माझं तुझ्यावर प्रेम आहे, तर त्यांनी घरातही घुसू दिलं नसतं. मग तूच सांग, मी काय करू? थोडीशी हिम्मत. माझ्यावर विश्वास ठेव मृणाल. मी माझ्या मेहनतीने लवकरच या योग्य होईन की मी मान ताट ठेवून तुझ्या डॅडीकडून तुझा हात मागू शकेन. ट्रस्ट मी. फक्त तू 1-2 वर्षांसाठी हे लग्न थांबव प्लीज. एवढं सांगण्याची माझ्यात हिंमत नाहीये गौतम. किमान डॅडींना मी बोलू तरी शकेन, पण दादासाहेब, ते तर मला गोळीनीच मारते. जर तू स्वतःमध्ये थोडीशी हिंमत निर्माण करू शकलीस, तर दुनियेतली कुठलीच ताकद आपल्याला वेगळं करू शकणार नाही. मी आहे ना, आपलं कुणी काहीच वाकडं करू शकणार नाही. आय लव्ह यू गौतम. अँड आय लव्ह यू. माझं तुझ्यावर किती प्रेम आहे याचा अंदाज तुला पण नाहीये, पण तू माझ्या दादासाहेबांना नाही ओळखत. काय करतील ते? गोळीच घालतील ना, तर घालू दे गोळी. दोघं एकत्रच मारू, गोष्टच संपली. मी असं नाही करू शकत गौतम. माझ्यात नाहीये एवढी ताकद. दादासाहेबांच्या समोर डोळे वर करायची पण भीती वाटते. आमच्या घरातले प्रत्येक निर्णय तेच घेतात. तर मग तू मला इथे या मुक्कामापर्यंत का घेऊन आलीस? या मुक्कामापर्यंत का आणलं हे मलाही नाही माहिती. माहिती असतं तर सांगितलं असतं. अशाच एका जंगलात तू मला भेटलास, जिथे तू मला पडता पडता वाचवलंस आणि चालू लागली तुझ्यासोबत.
काही विचार न करता की हा प्रवास कुठपर्यंत आहे. मृणाल, आपल्यात हिंमत तयार करणे तर हे सगळ्याचे तुकडे होतील. सगळं विखरून जाईल. मला माहितीये गौतम, मला सगळं माहितीये. जर काही झालं नाही ना तर मी तुला उचलून घेऊन जाईन. अतिथी परमेश्वराचं रूप असतो भाऊसाहेब. तुम्ही तर देवालाच मारून टाकलात. खामोश. बकवास बंद कर आणि हा पक्षी माझ्या हवाली कर. नाही. माहिती नाही हा वेडा आमच्या इलाक्यात कुठून आला. खूप झालं भाऊसाहेब, खूप झालं. आता हिच्यासारख्या अजून किती जनावरांचं रक्त सांडणार आहात तुम्ही? कितींना मारणार आहात सांगा? खामोश. मी म्हटलं खामोश. या राजपुतला जर राग आला तर तो तुलाही उडवून टाकेल.